नमस्कार, मी आदित्य कुलकर्णी ट्रिनिटी हेल्पच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपण बघत आहोत सतयुग आणि कलियुग याच्यामध्ये काय साम्य आहे आणि कलियुगामध्ये सतयुगाचे ट्रेसेस हे आपल्याला कुठल्या कुठल्या स्वरूपामध्ये बघायला मिळतात। सगळ्यात कॉमन गोष्ट म्हणजे सतयुगामध्ये आणि कलियुगामध्ये एक आहे, ती म्हणजे ज्या वेळेला जो माणूस चांगलं कर्म करतो, चांगल्या वृत्तीने वागतो, त्या माणसाच्या नशिबाला नेहमी ही उपेक्षा लिहिलेली असते। म्हणजेच जी लोक आता कलियुगामध्ये ज्यांची फायनान्शियल कॅपॅसिटी नाहीये पण ज्यांची बुद्धिमत्ता जास्त आहे, ती लोक आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सफर करताना दिसतात। आणि दुसरीकडे ज्यांच्याकडे बुद्धिमत्ता त्या मानाने कमी आहे किंवा बुद्धिमत्ता आहे पण तिचा जे लोक गैरवापर करतात, त्यांच्याकडे सुबत्ता असलेली आपल्याला जाणवते। आता सतयुगामध्ये एक गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की जरी आपल्या जे काही फळ आपल्याला मिळतात त्याचा बेस हा जरी कर्म असला तरी कर्म करत असताना कुठल्याही प्रकारे डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी ही आपली चांगलीच असणं आवश्यक आहे। ज्या वेळेला हिरण्यकश्यपू आणि भक्त प्रल्हादाचं जिवंत उदाहरण आपण पाहतो, त्यावेळेला दोन्हीही व्यक्तिरेखा या भक्तीच्या संदर्भामध्ये एकसारख्या समान किंवा एक समान असल्यासारखं आपल्याला दिसतं, परंतु त्यांच्या कर्मामुळे आणि त्यांच्या वृत्तीमुळे त्यांचा जो शेवटचा रिझल्ट आहे तो नेहमी आपल्याला वेगळा बघायला मिळतो। आता आपण बघणार आहोत की सतयुग आणि द्वापार युग आणि त्रेतायुग याच्यामध्ये काय साम्य आहे, आपण हे नक्की बघणार आहोत। पण या व्हिडिओमध्ये आपण आज इथेच थांबूयात, भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि अनुभवूयात की त्रेतायुग, द्वापारयुग आणि सतयुग याच्यामध्ये काय साम्य आहे। आणि हे बघत असताना आपण प्रत्येक युगामधली कॅरेक्टर्स त्यांचा अभ्यास करणार आहोत आणि ती कॅरेक्टर्स आज कलियुगामध्ये कशी कार्यरत होतात याची माहिती घेणार आहोत। आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जर का युट्यूबला बघत असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का इंस्टाग्राम किंवा फेसबुकला बघत असाल तर माझं चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका। आणि हे कधी विसरू नका की कर्माला मेनू नसतो। आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।